आता बहुसंख्य दादांचे समर्थक ते असल्यामुळं त्यांना असं वाटतं की दादांनी नेतृत्व करावं साहजिक आहे. दादांनी जी भूमिका घेतली त्याच सगळ्यात योग्य भूमिका आहे. आंदोलनाचं नेतृत्व टप्प्याटप्प्यानं आंदोलनात तयार होतो, मान्य होतो, लोकच मान्यता देतात त्याला. आपण डिक्लेअर करायची गरज नसते. तो इनिशिएटिव्ह करतो, लोकांना सोबत घेऊन जातो, सगळ्यांना तो लोकांनी आता म्हणून मान्य करतात. आज आपण जर संगमनेरकर म्हणून एकत्र आलो असलो तर आमदार अमोल खताळ साहेब हे संगमनेरकरच आहेत. वैचारिक मतभेद आहेत आपले, त्यांच्याशी असतील. ज्या लोकांचे आपल्याशी वैचारिक मतभेद असतील तरी संगमनेरकर म्हणून रेल्वे संगमनेरकर मधून गेली पाहिजे हा जो विचार आहे त्या विचारासाठी आपण सगळे एकत्र आहोत. मीही आज या मंचावर येण्याचं कारण काय, मी दुर्वेनानाच्या विचाराचा कार्यकर्ता आहे, लोकशाही समाजवादाला मानणारा कार्यकर्ता आहे, काय काँग्रेस भाजप कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. तरीही आज मी का आलो इथं, मला असं वाटलं की वर्षभरापूर्वी जो काही प्रयत्न सगळ्या पक्षातल्या लोकांनी एकत्र येऊन केला होता, म्हणजे जिल्हा रेल्वे आणि आश्वीचं तात्कालिक कारण होतं, जे शेजारची गाव आश्वीला जोडणार होती. व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी इथं आहेत, संचालक मंडळी आहेत, त्यांना सगळ्यांना भेटलो तुम्ही की हे तीनही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे तीनही मुद्दे संगमनेरच्या विकासाच्या दृष्टीने, म्हणजे संगमनेरचा विकास हा जर विचार असेल तर त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या मुद्द्यांवरती पक्ष विचारधारा सगळं सोडून संगमनेरकर आणि संगमनेरचा विकास हीच विचारधारा घेऊन एकत्र यावं लागेल तर आपल्याला तोडगा काढता येईल. म्हणजे जे म्हणतात ना, ज्यावेळेस एक आपसात भांडू त्यावेळेस 5 पांडव 100 कौरव असतील, पण ज्यावेळेस मोठे दुसऱ्या कुणा शक्तीशी भांडायची वेळ येईल त्यावेळेस 100 आणि 5 मिळून आपण 105 आहेत. तर ती ही वेळ आहे आजची आणि अगदी त्याला पूरक भूमिका दादांनी घेतली आहे. आणि जसं भाऊंनी सांगितलं, राजभाऊ सगळ्यांनी याच्या अगोदर, की सगळ्याच लोकांना एकत्र आणावं लागेल या रूटवरच्या, सगळे एकत्र येऊन त्या माध्यमातून जसं दादांनी सांगितलं की एकाच वेळेस हायवे पूर्ण बंद करावा लागेल. म्हणजे आज दुपारीच आम्ही निवेदन देऊन आलो. वंचित बहुजन आघाडीचे आमचे सहकारी होते, आजीजीभाई माग असतील इथं कुठेतरी, आणि वैभव मोकळे त्यांचे तालुकाध्यक्ष, आम्ही शिवारमी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सगळे, आमचे रजत आवसके, आम्ही सगळ्यांनी जाऊन प्रांतांना निवेदन देऊन आलो आहे की ही रेल्वे जर संगमनेरमधनं गेली नाही तर या नाशिक पुणे हायवेवरनं कुठल्याच मंत्र्याची, आमदाराची, खासदाराची गाडी आम्ही जाऊ देणार नाही. आणि या पद्धतीनेच भांडावं लागेल. केसेस वगैरे याला काय घाबरायचं कारण नसतं, जसं अगोदर सांगितलं गेलं माझ्या अगोदर. आणि केसेस असणं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असते चळवळीतल्या. म्हणजे माझ्यावरती समजा 2 केसेस आहेत. एकदा सर्वसामान्य ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप मिळावं म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आम्ही बसलो. अभिमानाची गोष्ट आहे, त्यात काही वाईट वाटायचं कारण नाही. आदिवासी मुलीवरती अत्याचार झाला, त्या विरोधात आंदोलन केलं राजूरमध्ये पिचड साहेबांच्या तिथं, त्याच्या केसेस आहेत. अभिमानाची गोष्ट आहे की उद्या संगमनेरची रेल्वे व्हावी म्हणून ज्याच्यावरती केस असेल ना, तो अभिमानानं आपल्या लेकरा बाळांना सांगू शकेल. इतिहासच असणार आहे, कारण की मी छात्र भारतीत काम करत असताना आम्ही काय विचार करायचो आणि किती बसलाय की रेल्वे झाली ना, आपली इथं खूप स्ट्रॉंग टीम आहे, आपण 1000 पोरं घेऊन जाऊन विद्यापीठ बंद पाडू, सरकारला काही निर्णय घ्यायला भाग पाडू शकू. तर म्हणजे अगदी चळवळीवाल्यांपासून तर उद्योजक व्यावसायिकापर्यंत सगळ्यांच्या हितासाठी, प्रत्येक संगमनेर नागरिकासाठी, म्हणजे जो आज ज्येष्ठ झालाय, वृद्ध झालाय, त्याच्यापासून तर अजून जे नवीन जन्माला येणार आहे त्या प्रत्येकासाठी रेल्वे महत्त्वाची. तर त्या दृष्टिकोनातनं आत्ताची जी भूमिका आहे मी तिच्या एकदम सोबत आहे की सगळ्या पक्षाच्या लोकांना आज जर नसतील, म्हणजे भाजपचं कोणी नसेल किंवा शिंदे सेनेचं कोणी नसेल, तर आपण आपल्या मित्रांना सगळ्यांना सांगितलं पाहिजे, सोबत घेतलं पाहिजे त्यांना. समजा अमोल भाऊंना आज निरोप गेला नसेल तर पुढच्या मिटिंगला त्यांना निरोप दिला पाहिजे आपण, की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला ह्या प्रश्नावरती भांडायचं आहे, लढायचं आहे. हो हो, तर आपण देऊयात. तो फोन करता येईल, मी फोन करू शकतो, आणखी आपण कोणी करू शकत. बोलवलं पाहिजे सगळ्यांना, आपल्या मित्रांना, कुठल्याही पक्षात असू द्या, त्यांना सांगितलं पाहिजे हा काय पक्षाचा मुद्दा नाही, हा विचाराचा मुद्दा आहे, संगमनेरच्या भवितव्याचा, आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तर त्या दृष्टीनं ही लढाई आपण सगळे पुढे नेऊयात. या लढाईत आम्ही सगळे शिवारमी शेतकरी संघटना म्हणून आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीचे जे सहकारी आले सगळे ताकदीनं सोबत आहोत. धन्यवाद.